आज संपूर्ण राज्यामध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला। गेल्या महिन्याभरात उरण आणि शिळफाटा येथे अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा निर्दयीपणे खून करण्यात आला। कालच मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथील गरीब शेतमजुराच्या घरात दरोडा घालून त्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला। या सर्व घटनांमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला। एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डंका वाजवला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होती। या महिला अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि या घटना थांबवण्यासाठी गृहमंत्री त्याचबरोबर गृह खाते पूर्णपणे अयशस्वी झाले। यात नवी मुंबईतील उरण येथील यशस्वी शिंदे या 22 वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून आल्याची घटना घडली। अनेक वर्षापासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने अत्यंत क्रूरपणे पीडितेच्या गुप्तांगावर व पोटावर अनेक वार करून तिचे हाल करून तिला ठार मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह चिन्ह करून तिच्या शरीराचे अक्षरशः चाळण केल्याचं निदर्शनास आले। तर बेलापूर येथील 30 वर्षीय महिला घरगुती भांडण झाल्याने मानसिक शांतता मिळावी म्हणून घराजवळील शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिरात गेली होती। येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशात येथून आलेल्या 3 पुजाऱ्यांनी त्या महिलेला चहातून गुंगीचं औषध देऊन त्या महिलेवर आळीपाळीने बलात्कार करत त्याचा निघृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली। या सर्व घटनांमध्ये गृह खाते झोपी गेलं आहे का असा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य महिलांच्या मध्ये निर्माण होतोय आणि त्यामुळे गृह खात्याच्या अब्रू चव्हाट्यावर आली आहे। सरकार मातांच्यासाठी लाडक्या बहिणींवर पुतना मावशीचे असे सर्वसामान्य महिलांची भावना या ठिकाणी निर्माण झाली। त्यामुळे सरकारला महिलांच्या सुरक्षिततेचं कोणतंही गांभीर्य राहिलं नाही आहे। निष्क्रिय गृहमंत्र्यांच्या काळात महिला भीतीच्या वातावरणात जगत आहेत। निद्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागा करण्यासाठी व घटनेचा घटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून घटनेतील पाषाण हृदयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज जोरदार निदर्शनं करून सरकारचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला आणि निष्क्रिय गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्षा माननीय संगीता हरगे, प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे, सांगली विधानसभेचे अध्यक्ष सचिनदादा जगदाळे, उत्तम आबा कांबळे, सूर्यवंशी काका, महिला शहराध्यक्ष प्रियंका विचारे, शारदा माळी, स्वाती शिरूर, कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ, रईसा चिंचणीकर, संगीता जाधव, छाया पांढरे, विद्याताई कांबळे, अनिता बांगम, वंदना चंदन शिवे, संगीता जाधव, प्रियंका तुपलोंढे, अश्विनी कोळी, स्नेहा सुतार, छाया जाधव, अश्विनी देशपांडे, पूजा आवळे, अरुणा कांबळे, शीतल सोनवणे यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या। महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरोधात, अत्याचार विरोधात आज मुंबई येथील उरण, शिळफाटा तसेच मिरज तालुक्यातील निलजी बामणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात येत आहे। मुंबई येथील उरणमधील 22 वर्षीय यशस्वी शिंदे या तरुणीवर बलात्कार होऊन तिच्या शरीराचे छिन्न तुकडे करून तिची विटंबना करण्यात आलेले निदर्शनास आलेले आहेत। त्याचबरोबर घरातील किरकोळ वादातून मानसिक शांततेसाठी एक महिला मंदिरात आश्रयासाठी गेली असता उत्तर प्रदेशातून आलेले 3 पुजारीकडून सामूहिक बलात्कार होतं आणि ज्यावेळेस तिच्यावर अन्याय झाला हे कळल्यावर ती न्याय मागण्यासाठी जेव्हा आरडाओरडा करते त्यावेळेस तिचा गळा दाबून खून करण्यात आला। त्याचबरोबर मिरज तालुक्यातील निलजी बामणी गावातील शेतमजुरातील महिलेच्या घरात दरोडा घालून त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला। हे सर्व होत असताना माझी बहीण लाडकीची योजनेचा डंका वाजवणाऱ्या सरकारला मात्र आमच्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल कोणतेही गांभीर्य राहिलेलं नाही। या सरकारचं महिलेवर पुतना मावशीचं प्रेम असल्याचं निदर्शनास येत आहे। आज महिला या